आज ह्या सकाळच्या मरणाच्या प्रसंगामध्ये माझ्या समोर प्रभूने फिलिप्पेकरास पत्र याचा दुसरा अध्याय आणि 25व्या वचनापासून ते 30 वचनापर्यंत आपण तो शास्त्रभाग वाचणार आहोत. फिलिप्पेकरास पत्र त्याचा दुसरा अध्याय वचन 25 ते 30 पर्यंत मी वाचतो, लक्ष द्या. तथापि माझा बंधू, सहकारी व सहसैनिक आणि तुमचा जासूद व माझी गरज भागून सेवा करणारा एपफ्रदीत ह्याला तुमच्याकडे पाठविण्याचे अगत्य वाटले, कारण तो आजारी आहे हे तुमच्या कानी आले असे त्याला समजल्यावरून त्याला तुम्हा सर्वांची हुरहुर लागून तो चिंताक्रांत झाला होता. तो खरोखर मरणमुख झाला होता, तथापि देवाने त्याच्यावर दया केली. ती केवळ त्याच्यावर नव्हे तर मला दुःखावर दुःख होऊ नये म्हणून माझ्यावरही केली. म्हणून मी त्याला पाठविण्याची अधिक त्वरा केली. तुम्ही त्याला पाहून आनंद व्यक्त करावा आणि माझे दुःख कमी व्हावे म्हणून हे केले. यावरून प्रभूच्या ठाई त्याचे स्वागत पूर्ण आनंदाने करा आणि अशांचा मान राखा, कारण माझी सेवा करण्यात तुमच्या हातून जी कसूर झाली ती भरून काढावी म्हणून ख्रिस्त सेवेसाठी त्याने आपला जीव धोक्यात घातला व तो मरता मरता वाचला. प्रभू करो की ह्या गोष्टी आज सकाळच्या वेळेस प्रभू तुम्हाला आणि मला समजण्यास कृपा पुरो, आणि प्रभू माझ्यासारख्या अशा छोट्याशा त्याच्या लेकराला ह्या गोष्टी समजून सांगण्यासाठी प्रभू मला सुद्धा ह्या वेळेस सहाय्य करो. आपण जो शास्त्र भाग वाचला त्याच्यामध्ये प्रेषित पौल एफ्रदीतच्या संबंधीमध्ये म्हणतो की तो सुरुवातीला म्हणतो की माझा बंधू, दुसरा म्हणत आहे त्याच्या बाबतीमध्ये सहकारी, तिसरं त्याच्या बाबतीत सांगत आहे सहसैनिक, चौथं त्याच्या बाबतीमध्ये लिहित आहे तुमचा जासूद, आणि पाचवं लिहित आहे त्याच्या बाबतीमध्ये माझी गरज भागून सेवा करणारा. आपण एफफ्रतीच्या बाबतीमध्ये ह्या 5 त्याला दिलेल्या नावाविषयी आपण त्याच्यामध्ये वाचतो. पहिला जो शब्द प्रेषित पौलाने एफफ्रितच्या बाबतीमध्ये जो वापरला आहे तो आहे माझा बंधू. तर प्रेषित पौल आणि एफफ्रित त्या दोघांमधला जो संबंध आहे तो पहिला जो शब्द माझा बंधू, पहिला संबंध हा प्रेमाचा दाखवतो, म्हणजेच प्रीतीने काळजी घेणारा. दुसरा शब्द आम्हाला दाखवतो सहकारी, दुसरा संबंध दाखवतो परिश्रमाचा, जो सेवेत मदत करणार आहे. तिसरा शब्द आम्हाला दाखवतो सहसैनिक, तिसरा संबंध संघर्षाचा आहे, म्हणजेच आध्यात्मिक लढाईत व प्रार्थनेत लढणारा. चौथा जो शब्द तिथं वापरलाय त्याच्या बाबतीमध्ये तुमचा जासूद, म्हणजे चौथा संबंध प्रेषित पौल दाखवत आहे की भरवशाचा, म्हणजे जीव धोक्यात घालणारा. आणि पाचवा त्याच्या बाबतीमध्ये लिहिलंय एफरेजच्या बाबतीमध्ये माझी गरज भागून सेवा करणारा, म्हणजे सर्व काम करण्यास तयार असणारा. प्रभूला धन्यवाद देऊया की ह्या सकाळच्या वेळेमध्ये प्रभूने तुमच्या आणि माझ्या समोर एफफ्रदीतच्या चरित्राबद्दल काही गोष्टी तुम्हाला आणि माझ्या समोर आज ठेवलेल्या आहेत. पहा, एपफ्रदीतच्या बाबतीमध्ये जर आपण सगळं काही वाचलं तर आपल्याला लक्षात येतं की एपफ्रदीत हा दुसऱ्या सोबत काम करणारा होता. एपफ्रदीत हा दुसऱ्या सोबत काम करणारा होता, आणि म्हणून आपल्या विश्वासणाऱ्यांच्या ख्रिस्ती जीवनामध्ये हे फार महत्वाची गोष्ट आहे की आपण दुसऱ्या सोबत काम करणारे असावे. दुसऱ्या सोबत ख्रिस्ती जीवनामध्ये काम करणं हे अतिशय महत्वाचं आणि गरजेचं आहे. कारण आम्ही अनेक वेळा अशी काही गोष्टी पाहतो की अनेक जण आज एकमेकांसोबत काम करण्याची त्यांची इच्छा नाही, प्रभूच्या लोकांबरोबर सोबत काम करण्याची त्यांच्या मनामध्ये तयारी नाही, आणि म्हणून अनेक वेळा काही गोष्टी आपल्याला अशा दिसून येतात की ते स्वतंत्र सेवा करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. परंतु ख्रिस्ती जीवनामध्ये हे फार आपल्याला महत्वाचे आणि गरजेचं आहे की आपण दुसऱ्यांसोबत म्हणजे बंधुजनांसोबत आपण काम करणारे असले पाहिजे. आज आपण काही गोष्टींमध्ये जर पाहत असताना असं लक्षात येतं, आपल्या डोळ्यासमोर दिसतं की एका मंडळीमधील 4 बंधुजन
स्वतंत्रपणे चार दिशेला काम करत आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हे काम जे प्रभूचं काम आहे ते स्वतंत्र सेवा करण्याचं काम नाहीये, तर हे प्रभूचं जे काम आहे ते एक टीमवर्क काम आहे, ते एक गटाचं ते काम आहे. आणि म्हणून एपफ्रितच्या बाबतीमध्ये आपण वाचतो की एपफ्रिदित हा दुसऱ्या सोबत काम करणारा असा तो प्रभूचा दास होता. आणि म्हणून एक प्रकारे आपल्याला हे लक्षात येतं की एखादा विश्वासणारा जो आहे, तर एखाद्या विश्वासणाऱ्याने स्वतंत्रपणे कार्य करणं, स्वतःच्या इच्छेप्रमाणे सर्व काही करणे, हे एक वेगळी बाब आहे. कारण का, जर एखादा विश्वासणारा स्वतंत्रपणे कार्य करत आहे, स्वतःच्या इच्छेप्रमाणे सर्व काही करत आहे, तर त्याला स्वतःचं म्हणणं मान्य करण्यासाठी त्याला तिथे एक संधी आहे. जर एखादा विश्वासणारा स्वतंत्रपणे कार्य करत आहे, स्वतःच्या इच्छेप्रमाणे सर्व काही करत आहे, तर त्याला इतरांमध्ये मतभेद करण्यास काही कारण होऊ शकते. दुसरी गोष्ट, एखादा विश्वासणारा जर स्वतंत्रपणे कार्य करत आहे, स्वतःच्या इच्छेप्रमाणे सर्व काही करत आहे, तर तो स्वतःची इच्छा चालवू शकतो. परंतु इतरांसोबत काम करणं म्हणजे प्रभूच्या लोकांसोबत काम करणं हे फार अवघड आहे. याचं कारण मी सांगत आहे की इतरांसोबत काम करणं का अवघड आहे. कारण जर आपण इतरांसोबत, आपल्या बंधुजनांसोबत प्रभूचं जर आपण काम करत आहोत, तर आम्ही स्वतःचं म्हणणं चालवू शकत नाही. आम्ही आमच्या बंधुजनांसोबत, इतरांसोबत जर प्रभूचं काम करत आहोत, तर आम्ही इतरांमध्ये मतभेद करण्यासाठी आपण कारण होऊ शकत नाही. जर आम्ही इतरांसोबत, बंधू बहिणींसोबत जर आम्ही प्रभूचं काम करत आहोत, तर आमच्या इच्छा आम्ही चालवू शकत नाही, किंवा आमच्या ज्या इच्छा आहेत त्या आम्हाला समुद्रातील पाण्यामध्ये बुडवून टाकाव्या लागतील. दुसरी गोष्ट, जर आम्ही इतरांसोबत काम करत आहोत, प्रभूची सेवा जर करत आहोत, तर जो आमचा टीम वर्क आहे, जो आमचा प्रभूने दिलेला जो बंधुजनांचा जो गट आहे, त्याच्या भल्यासाठी अनेक वेळा तुम्हाला आणि मला माघार घ्यावी लागेल. आणि म्हणून मी सांगितलं की स्वतंत्रपणे सेवा करणं ही एक वेगळी बाब आहे, परंतु इतरांसोबत काम करणं हे फार अवघड आहे. कारण त्याचं कारण आम्ही इथं पाहतो की आपण जे आहोत ते आपण एकमेकांचे सहकारी आहोत, म्हणजे प्रभूच्या सेवेमध्ये मदत करणारे आहोत. आपण प्रभूच्या सेवेमध्ये सहसैनिक आहोत, म्हणजे आध्यात्मिक लढाईत व प्रार्थनेमध्ये लढणारे आपण सहसैनिक आहोत. आणि म्हणून एपफ्रदीत जो होता तो असाच होता. तो प्रेषित त्याच्या बाबतीमध्ये लिहितो, तो एक सहकारी, तो सेवेत मदत करणार आहे, तो सहसैनिक आहे, तो आध्यात्मिक लढाईत व प्रार्थनेमध्ये तो लढणार आहे. आणि खरंच याच्याशिवाय प्रेषित पौल त्याला तुमचा जासूद, म्हणजे जीव धोक्यात घालून माझी गरज भागून सेवा करणारा, असा त्याच्या बाबतीमध्ये उल्लेख करतो. आणि या सगळ्या गोष्टींवरून, यावरून आपल्याला एक लक्षात येतं की एपफ्रदीत जो आहे, तर एपफ्रदीतच्या व्यक्तिमत्वाचा आणखी एक पैलू आपल्याला त्याच्या जीवनातून दिसून येतो. आणि तो पैलू आपल्याला दिसून येतो एपफ्रदीतच्या जीवनामधून की एपफ्रदीत हा सर्व काम करण्यास तयार होता. आणि म्हणून त्याच्या बाबतीमध्ये प्रेषित पौल म्हणतो, माझी गरज भागून सेवा करणारा, म्हणजे सर्व काम करण्यास तयार असणारा. आणि म्हणून भावना बहिणींनो, ज्यावेळेस आपण प्रभूचं काम, प्रभूच्या लोकांसोबत, प्रभूच्या बंधुजनांसोबत आपण काम करतो, त्यावेळेस आपण एकमेकांचे सहकारी आहोत, एकमेकांचे आपण सहसैनिक आहोत, एकमेकांची गरज भागून सेवा करणारे असे आहोत. मला सांगायचं तात्पर्य हे त्याच्यामधून की आपण सुद्धा एपफ्रदीत प्रमाणे सर्व काम करण्यासाठी आपण तयार असलं पाहिजे. प्रेषित पौल त्याच्या बाबतीमध्ये म्हणतो की तो सर्व काम करण्यास तयार होता. हा एपफ्रदीतच्या जीवनाच्या बाबतीमध्ये एक पैलू तुम्हाला आणि मला पाहाव्यास मिळतो. तोच पैलू तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये सुद्धा असायला हवा. आणि म्हणून प्रभूचं काम करत असताना, प्रभूची सेवा करत असताना अनेक जण
सामाजिक काम करण्यामध्ये रस घेतात ते आपण पाहतो. त्यांना असं वाटतं की आम्हाला मान मिळाला पाहिजे, आम्हाला सन्मान मिळाला पाहिजे, आम्हाला आदर मिळाला पाहिजे, आम्हाला मोठेपणा मिळाला पाहिजे आणि फक्त आम्हाला पुलपीठ पाहिजे. परंतु मी प्रभूच्या त्या भावांबद्दल, त्या बहिणींबद्दल, त्या विश्वासणाऱ्यांबद्दल मी प्रभूला धन्यवाद देतो की प्रभूने त्यांच्यावर जी जबाबदारी सोपवून दिलेली आहे, प्रभूने त्यांना जे काम दिलं आहे, ते काम ते नेहमीच त्यांचं जे काम आहे ते शांतपणे व कुठल्याही प्रकारचा गाजावाजा न करता ते प्रभूचं काम करत आहे. एपफ्रित प्रमाणे सर्व काम करण्यास एपफ्रित तयार होता. भावांनो बहिणींनो, आम्ही सुद्धा अशाच प्रकारे प्रभूने तुम्हाला आणि मला जे काम दिलंय, जे नेहमी तुम्ही आणि मी काम करत आहोत, ते काम शांतपणे व कुठल्याही प्रकारचा गाजा वाजा न करता आपण ते काम केलं पाहिजे. आणि अशा विश्वासणाऱ्यांचं, अशा प्रभूच्या दासांचं आपण मनापासून आभार मानलं पाहिजे. आम्ही एपफ्रितच्या बाबतीमध्ये पाहतो, त्याच्या बाबतीमध्ये प्रेषित पाऊल म्हणतो की तो कोण आहे? तो माझी गरज भागून सेवा करणार आहे. म्हणजे तो सर्व काम करण्यास तयार होता. आणि एपफ्रितच्या बाबतीमध्ये आपण दुसरी एक गोष्ट आपण वाचतो की एपफ्रदीत हा अतिशय प्रभूसाठी कष्ट करणारा एक व्यक्ती होता. अतिशय कष्ट करून तो नम्र स्वभावाचा मनुष्य होता. इतकं सारं प्रभूसाठी कष्ट करत असताना सुद्धा तो नम्र होता. माहितीये का, त्याच्या त्या कष्टाकडे पाहून इतका तो नम्र असल्यामुळे देवाने फिलिप्पेकरास पत्र त्याचा 2ऱ्या अध्यायामध्ये त्याच्या नावासहित त्याला उंच केलेलं आहे. इतकंच नाहीये, तर येणारी जी भावी पिढी आहे, ती भावी पिढी सुद्धा एपफ्रितच्या बाबतीमध्ये वाचणार आहे. प्रभूला आपण मनापासून धन्यवाद देऊया की खरोखर एपफ्रदीत इतका कष्ट करून तो नम्र होता. त्याच्या जीवनामधून आपल्याला एक शिकायला मिळतं की खरोखर आपण सुद्धा प्रभूसाठी अतिशय कष्ट करत असताना आपण नम्र असला पाहिजे. आपलं सुद्धा आपला इतिहास, आपल्या जीवनाच्या बाबतीमध्ये एक साक्ष उभा करण्यात आली पाहिजे. भावी पिढीसाठी आपण एक साक्ष उभा केली पाहिजे एपफ्रदीताप्रमाणे, की भावी पिढीने तुम्हाला आणि मला वाचलं पाहिजे. आपल्या जीवनातलं वाचन त्यांनी करायला पाहिजे. अशा प्रकारे आपण एपफ्रितच्या बाबतीमध्ये आपण वाचतो. वचन 26 मध्ये असं लिहिलंय की कारण तो आजारी आहे हे तुमच्या कानी आले असे त्याला समजल्यावरून त्याला तुम्हा सर्वांची हुरहुर लागून तो चिंताक्रांत झाला. पहा, संत जनांनी एपफ्रदीतला पौलाच्या मदतीसाठी पाठविले. तो जो प्रवास होता, तो प्रवास 700 मैलांचा तो प्रवास होता. आणि अशा प्रवासामध्ये एपफ्रदीत आजारी पडला. इतका तो आजारी पडला की तो मरणारच होता. आणि अशा परिस्थितीमध्ये एपफ्रदीत फार चिंताक्रांत झाला. भावांनो बहिणींनो, तो स्वतःच्या आजारासंबंधाने तो चिंताक्रांत झाला नाही, तर त्याला या गोष्टीची चिंता होती की मी आजारी पडलो आहे, मी आजारामुळे मरणार आहे, हे संत जनांना कळणार आहे. आणि त्यांना जर हे समजलं तर ते म्हणतील की त्याला तुम्ही प्रवासाला का पाठविलं, त्याचा जीव धोक्यात का तुम्ही घातला. म्हणून ते काय करतील, ते ओरडतील. या सगळ्या त्याच्या गोष्टीवरून, या सगळ्या त्याच्या जीवनामधून, त्याच्या आजारपणामध्ये चिंताक्रांत होण्यामधून एक गोष्ट त्याच्या जीवनामधून आपल्याला पाहायला मिळते की एपफ्रदीत मध्ये एक स्वस्थ अंतकरण होतं. एक स्वस्थ अंतकरण त्याच्यामध्ये होतं. म्हणून तो स्वतःच्या आजारासंबंधाने तो चिंताक्रांत झाला नाही, तर बंधुजनांना, पवित्र जनांना काय वाटेल याविषयी तो तो काय झाला, आपण इथं पाहतो की तो चिंताक्रांत झाला. आपल्या जीवनामध्ये थोडीशी कधी आपल्याला सर्दी झाली, खोकला झाला,
ताप झाला, अंगदुखी झाली, तर आपण लगेच मंडळीला प्रार्थनेचा विषय देतो आणि त्या प्रार्थनेचा विषय देऊन मंडळीतील बंधुजनांना, बहिणींना आपण चिंताक्रांत करून ठेवतो, त्यांची चिंता आपण वाढवतो. परंतु एपफ्रदीतच्या बाबतीमध्ये आपण पाहतो तो चिंताक्रांत झाला, परंतु स्वतःच्या आजारासंबंधी तो चिंताक्रांत झाला नाही. तर त्याला ह्या गोष्टीची हुरहुर लागली की माझ्या आजारामुळे माझ्या बंधुजनांना, संतजनांना याची चिंता वाटेल. आणि म्हणून अनेक आपण आपल्या आजारी पडल्यामध्ये आपल्याला असं वाटतं, प्रभूची सेवा, प्रभूचं काम करत असताना आपण आजारी पडल्यानंतर आपल्याला असं वाटतं की बस आता थोडस स्वस्थ राहावं, आरामात राहावं. आणि यावरून आपल्याला एक गोष्ट आपल्या जीवनामध्ये दिसते की ज्यावेळेस आपण छोट्या छोट्या आजाराला समोर ठेवून प्रभूचं काम थांबून आपण स्वस्थ राहतो, आरामात राहतो, यावरून आपल्याला आपल्या जीवनात समजतं की आम्ही आमच्या स्वतःच्या जीवनाचा विचार करतो, आम्ही स्वतःची कीव करतो, आम्ही स्वतःपुरते पाहतो, आम्ही स्वतःला महत्व देतो. परंतु एपफ्रदीतच्या बाबतीमध्ये आम्ही वाचतो तो चिंताक्रांत झाला, स्वतःच्या आजारासंबंधी तो चिंताक्रांत झाला नाही, तर त्याने स्वतःच्या जीवनाकडे स्वतःची त्याने कीव केली नाही, स्वतःपुरते त्याने पाहिलं नाही आणि स्वतःला त्याने महत्व दिलं नाही. या सर्व गोष्टी आपण एपफ्रदीतच्या जीवनाच्या बाबतीमध्ये आपण पाहतो की तो चिंताक्रांत झाला, स्वतःच्या आजाराविषयी तो चिंताक्रांत झाला नाही. आणि म्हणून पुढे आपण वचन 27 आपण वाचतो. 27 मध्ये लिहिलंय की तो खरोखर मरणमुख झाला होता, तथापि देवाने त्याच्यावर दया केली, ती केवळ त्याच्यावर नव्हे तर मला दुःखावर दुःख होऊ नये म्हणून माझ्यावरही त्याने दया केली. इथं प्रेषित पौल सांगत आहे की प्रेषित पौल अगोदरच तुरुंगवासामध्ये होता, तुरुंगवासाचं तो दुःख भोगत होता. आणि अशा परिस्थितीमध्ये जर एपफ्रीद त्याच्या आजारामुळे मेला असता तर एपफ्रीदाला दुःखावर दुःख झाले असते. आणि त्या दुःखाचं एकमेव कारण आहे की तो प्रेषित पौल एपफ्रेदच्या बाबतीमध्ये म्हणतो की एपफ्रेद हा माझा सहकारी आहे, माझ्या सेवेत मदत करणार आहे, तो एक सहसैनिक आहे, तो आध्यात्मिक लढाईत लढणारा आहे, तो प्रार्थनेमध्ये लढणारा तो एक व्यक्ती आहे. आणि खरोखर अशा रीतीने प्रेषित पौल सुद्धा त्याच्या बाबतीमध्ये चिंताक्रांत झालेला आपण पाहतो. वचन 29 आपण वाचूया. त्याच्यामध्ये लिहिलंय, ह्यावरून प्रभूच्या ठाई त्याचे स्वागत पूर्ण आनंदाने करा आणि अशांचा पाहुणचार करा. मला ह्यातून एकच सांगायचंय की प्रभूची सेवा करत असताना, प्रभूचं काम करत असताना जे सहकारी आहेत, ते सेवेत मदत करणारे आहेत, जे सहसैनिक आहेत, जे आध्यात्मिक लढाईत लढणारे आहेत, जे प्रार्थनेमध्ये लढणारे आहेत, त्यांचा आम्ही आदर केला पाहिजे. देवाच्या माणसांचा आम्ही आदर केला पाहिजे, देवाच्या सेवकांचा साठी आम्ही आदर केला पाहिजे. कारण ते सहकारी आहेत, ते सहसैनिक आहेत, ते आध्यात्मिक गोष्टीमध्ये लढणारे आहेत. आणि म्हणून भावानं बहिणीनं, देवाच्या सेवेमध्ये राहणं फार भूषणावह व हिताचे आहे. आपण कधीही विसरता कामू नये. ही गोष्ट आपल्या जीवनामध्ये आपण लक्षात ठेवली पाहिजे की देवाच्या सेवेत राहणे फार अभिमानाची गोष्ट आहे, देवाच्या सेवेमध्ये राहणं फार हिताचे आहे. आणि म्हणून देवाच्या माणसांचा, देवाच्या सेवकांचा आपण आदर केला पाहिजे. एपफ्रीदच्या बाबतीमध्ये आपण वाचतो की खरोखर एपफ्रीद जो आहे त्याने ख्रिस्तासाठी फार कष्ट केले आणि फार ख्रिस्तासाठी कष्ट केल्यामुळे तो आजारी पडला, इतका आजारी पडला की तो मरता मरता वाचला. त्याच्या बाबतीमध्ये प्रेषित म्हणतोय तो तुमचा जासूद आहे, तो तुमचा आपला जीव धोक्यात घालणारा आहे, तो माझी गरज भागून सेवा करणार आहे. खरंच ख्रिस्तासाठी एपफ्रदीतने फार कष्ट घेतले, इतके कष्ट घेतले की तो आजारी पडला. माहितीये,
त्याचं आजारी पडणं ह्या प्रभूच्या दृष्टीने हे फार मोलाचं आहे. मी जाता जाता माझं केवळ संपवण्याआधी एक तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या जगण्यापेक्षा ख्रिस्तासाठी ज्वलंत राहणं चांगले आहे. आणि प्रभूची सेवा करीत मरणे हे आजारी पडून किंवा अपघातात मरण्यापेक्षा चांगलं आहे. प्रभू करो की येणाऱ्या दिवसांमध्ये प्रभू तुम्हाला आणि मला एपफ्रीद प्रमाणे, ज्याप्रमाणे प्रेषित पौल त्याला म्हणतो की तो प्रीतीने काळजी घेणार आहे, तो सेवेत मदत करणार आहे, तो आध्यात्मिक लढाई तो प्रार्थनेत लढणारा आहे, तो जीव धोक्यात घालणारा होता, तो सर्व काम करण्यास तयार होता. प्रभूकडे आपण प्रार्थना करू की येणाऱ्या दिवसांमध्ये आम्ही एपफ्रीदची बरोबरी करू शकत नाही, परंतु एपफ्रीदच्या पावलावर पाऊल टाकून नक्कीच आम्ही आमच्या जीवनाचा प्रवास करू शकतो. आज आम्ही सकाळच्या वेळेस प्रभूकडे प्रार्थना करू की प्रभू येणाऱ्या दिवसांमध्ये मला सुद्धा माझ्या भावांबरोबर, माझ्या मंडळी बरोबर एक सहकारी, मदत करणारा असू दे, एक सैनिक, एक आध्यात्मिक लढाईत आणि प्रार्थनेत लढणारा एक तुझा दास बनव. आणि ज्याप्रमाणे प्रभूकडे प्रार्थना करूया की प्रभू येणाऱ्या दिवसांमध्ये मला मंडळीची, प्रभूच्या लोकांची, प्रभूच्या सेवकांची प्रीतीने काळजी घेणारा बनव. मला तुझ्या सेवेत मदत करणारा बनव. प्रभू मला आध्यात्मिक लढाईत व प्रार्थना लढणारा बनव. प्रभू माझा जीव धोक्यात घालून प्रभू तुझं काम करणारा मला बनव. आणि प्रभू सर्वात महत्वाची गोष्ट, सर्व काम करण्यास मला तयार असणारा तुझा दास म्हणून मला तू उभा कर, तयार कर.